नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण 3.3 क्वेश्चन नंबर 2 डायरेक्ट मी गिव्हन आणि टू प्रूव्ह लिहिलेलं आहे. गिव्हन आहे इन फिगर ट्रँगल QRS इज ॲन इक्विलॅटरल ट्रँगल. आपली पद्धत आहे, जे क्वेश्चनमध्ये देतात ते आपण गिव्हनमध्ये घेतो आणि तेच आपण डायग्रॅममध्ये दर्शवतो. आता इथे काय दिले त्यांनी, ट्रँगल इज इक्विलॅटरल मीन्स the sides are congruent, therefore equal sign आपण केले, म्हणजेच हा इक्विलॅटरल ट्रँगल आहे हे आपल्याला लक्षात येतं. मग आता आपण काय करणार आहे, प्रूव्ह काय करायचं आहे. आर्क RS, हा आर्क RS इक्वल आर्क QS कॉन्ग्रुएंट RQR, हे सगळे हे तिन्ही आर्क आहेत, जे आर्क आपल्याला काय करायचे आहेत, कॉन्ग्रुएंट दाखवायचे. तर या ठिकाणी आपण आज थेरम वापरणार आहोत की करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड आर इक्वल. आता बघा, ह्या ट्रँगलच्या साईड आहे, पण या सर्कलचे कॉर्ड आहे. QR हा या ट्रँगलची कॉर्ड आहे, सॉरी सर्कलची कॉर्ड आहे आणि ट्रँगलची साईड आहे. तसंच RS ही सर्कलचा कॉर्ड आहे आणि ट्रँगलची साईड आहे. मग इक्विलॅटरल ट्रँगल म्हणून ऑल साइड्स आर इक्वल मीन्स QR कॉन्ग्रुएंट टू RS कॉन्ग्रुएंट टू QS. साईड आहेत त्या, आपण साईड लिहिणार तसं. मग साईड म्हणजेच त्या कॉर्ड आहेत. मग आपण आता आपला क्वेश्चन काय आहे बघा. हां, या कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत, या दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत. मग याचा करस्पॉन्डिंग आर्क काय येणार, हिला वाचणार काय, कॉर्ड RS. करस्पॉन्डिंग आर्क काय येणार, कॉर्ड RS, आर्क RS, कॉर्ड RS, आर्क RS, असं सगळ्यांचं वाचणार. तर पहिल्यांदा हा गिव्हन दिलाय, देअर म्हणजेच काय म्हणणार, देअरफॉर सेक QR congruent sec RS congruent sec SQ. Sides of equilateral ट्रँगल. इथे आपण अजून लिहू, दॅट इज कॉर्ड QR कॉन्ग्रुएंट कॉर्ड RS कॉन्ग्रुएंट कॉर्ड SQ. आता त्यांनी RS पासून सांगितलेलं आहे, मग ठीक आहे, RS पासून आपण लिहित जाऊया. आता बघा, ह्याला काय लिहिणार आपण, हे कॉर्ड आहेत, ह्यालाच आपण इथे दॅट इज म्हणजेच असं लिहिले की त्याला रिझनची तशी गरज नाही. मग आपण इथे म्हणणार ह्याला इक्वेशन 1 म्हणणार. मग आपल्याला आर्क कॉन्ग्रुएंट दाखवायचे, बरोबर आहे ना. ते बघा, कॉर्ड हा कॉर्ड कॉन्ग्रुएंट असेल तर त्याचा आर्क पण कॉन्ग्रुएंट आहे. मग कॉर्डच्या ठिकाणी आर्क लिहायचं. देअरफॉर आर्क RS पाहिजे ना पहिला, RS कॉन्ग्रुएंट टू आर्क QS कॉन्ग्रुएंट टू आर्क QR. इथे आपण रिझन देऊया, करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड, असा आपला थेरम आहे. झालं, फर्स्ट आपलं इक्वल झालं. तर सेकंड काय म्हणतात ते, की हा 240 म्हणजे बघा QRS हे दोन आर्कचे ॲडिशन किती पाहिजे, 240 पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे
की हे सगळे आर्क कॉन्ग्रुएंट आहेत, तर मग हा आर्क कॉन्ग्रुएंट आहे, हा आर्क कॉन्ग्रुएंट आहे, आर्क कॉन्ग्रुएंट आहे, आणि तिन्ही आर्क मिळून आपल्याला काय मिळतो? सर्कल. मग आपण यांचं मेजर, हे जे आर्क आहे त्यांचं मेजर आपण करायचं. लेट मेजर आर्क RS is equal to measure arc QS is equal to measure arc QR is equal to x degree. मग आपण आता इथे म्हणणार इन फिगर हे जे आर्क आहेत ना यांची आपण ॲडिशन, म्हणजे याचं मेजर आपण एक्स घेतलं, याचं पण एक्स आहे आणि याचं पण एक्स घेतलं. मग इन फिगर आपण असं म्हणूया आर्क QR मेजर आर्क QR is equal to measure arc QS is equal to measure arc QR. यांची आपण ॲडिशन करूया. ॲडिशन इज इक्वल टू 360 डिग्री. हे सगळे आर्क कॉन्ग्रुएंट आहेत, त्यांचे ॲडिशन आपण करतोय तर एक्स डिग्री. म्हणजे मग याचं मेजर काय आहे बघा, एक्स डिग्री. एक्स डिग्री प्लस एक्स डिग्री प्लस एक्स डिग्री इज इक्वल टू 360. therefore 3x is equal to 360. therefore x is equal to 360 upon 3 is equal to 120 degree. आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, RQRS. RQRS म्हणजे असा येईल बघा, हा असा म्हणजे एक्स प्लस. मग आपण इथे ना इन फिगर आर्क QR प्लस आर्क RS is equal to RQRS. RQRS याचं मेजर बघा काय, एक्स. याचं पण एक्स आहे आणि एक्स इज इक्वल टू 120 आपल्याला मिळालेलं आहे. एक सेकंड, इथे म्हणूया ॲडिशन प्रॉपर्टी ऑफ आर्क. याचं तर एक्स आहे प्लस एक्स आहे इज इक्वल टू हा येणार आर्क मेजर आर्क मेजर आर्क मेजर आर्क. मग इथे येणार मेजर आर्क QRS. therefore 2x is equal to measure arc QRS. 2 into 120, 2 into 120 is equal to measure arc QRS. therefore measure arc QRS is equal to 240 degree. झालं आपलं. ठीक आहे.
बघा तर मग दिसतंय ना. अशा प्रकारे आपण क्वेश्चन 2 सॉल्व केलेला आहे. उद्या आपण क्वेश्चन 3 करूया. चला तर आपण पुन्हा भेटूया उद्या.